हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपऱ्यात शिथिल, जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. उजवा हात गुडघ्यावरच असेल द्रोण मुद्रेत. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची आहेत. आपापल्या क्षमतेने सुरुवात करायची आहे. दहा आवर्तन झाली की डावा हात गुडघ्यावर येईल. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि अशी 10 आवर्तन आपल्याला आपली करून घ्यायची आहे. सुरुवात करायची. दहा आवर्तन झाली की उजवा हात गुडघ्यावर येईल द्रोण मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सलग एका लागोपाठ एक आपल्याला 3 उच्चार करायचे आहेत ओंकाराचे. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. आज गुरुवार आहे. मनोमन आपल्या सद्गुरूंचं स्मरण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर.
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात क्रमाक्रमाने खाली. कपाळ नाक हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्त मंथन आणि नेत्र स्पर्श. संपूर्ण चेहरे हातांची ओढ आपले डोळे कान नाक कपाळ सगळीकडे घेऊन अलगद डोळे उघडायचे आणि एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. स्वागत आहे आपलं. पण दंड स्थितीपासून सुरुवात करणार आहोत. उठून उभं राहायचं आपल्याला. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलो ना, तर त्यातला विश्राम जो आहे ती आपली दंड स्थितीमधली विश्रांती असते. आणि आपण करणार आहोत आता स्पॉट जॉगिंग. आपल्याला तिथल्या तिथे जॉगिंग करायचं. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे. हा आणि हाताच्या मुठी वळवायचे. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट आणि ते आता आपल्या छातीपाशी ठेवायचे. हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी. बरोबर. आणि आता आपल्याला तिथल्या तिथे जॉगिंग करायची. तिथल्या तिथेच अगदी सावकाश जॉगिंग करायची. हा समोर लक्ष एका ठिकाणी केंद्रित करायचं. थोडंसं आपण वॉर्मअप करतोय तशी आपल्याला गरज नाही, कारण की आपण आपला दिनक्रम ऑलरेडी चालू केलेला आहे. पण तरी पण थोडस तिथल्या तिथे थोडीशी जॉगिंग. आता टाचा जे आहे त्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. थोडस पटापट टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. हा बरोबर. सकाळी उठल्यावरती तुम्ही हे थोडस केलं तर आपला थोडासा जो आळस असतो तो निघून जातो. छान. आणि मग हळूहळू कृती थांबवायची. सावकाश कृती थांबवायची. कृती थांबवायची. हाताची मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हात खाली. श्वासाची गती वाढली असेल. बरोबर. मग आता काय करायचं. नाकाने दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. त्यासाठी थोडस पुढे झुकायचं. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. नाकाने दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. आपल्याला थोडस आपला श्वास जो आहे हा नॉर्मल होतो. ठीक आहे. आणि आता आपण करूया हँड रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. उजव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि आता हळूहळू उजवा हात समोरून पुढे येईल. समोरून पुढे आणि मागे गोलाकार फिरवायचा आपल्याला. 1. हा आता थोडस आपण श्वासाशी आधारित ही कृती करणार आहोत. श्वास घेत समोर. श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 4. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. बरोबर. 5. अँटी क्लॉकवाईज करूया. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. बरोबर. 5 वेळा झालं की मग कृती थांबवायची. उजव्या हाताची मूठ सोडून द्यायची. मग डाव्या हाताची मूठ वळवायची आहे. घट्ट मूठ वळवायची आणि डावा हात श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 1. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 3 4 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. बरोबर. छान. 5 वेळा झालं की कृती थांबवायची. हाताची मूठ सोडून द्यायची. आता दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. अगदी 4 ते 5 इंच एवढं अंतर असेल. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि एकदम ढिले सोडायचे. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडायचे. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी असेल. आता फक्त आपली हालचाल जी आहे ही फक्त मानेच्या स्नायूंमध्ये होईल. आता हे कसं करायचंय.
थोडीशी पुढे येऊन दाखवते. आपली जी मान आहे मध्यभागी ती थोडीशी आपल्याला अशी या एकदा उजव्या साईडला टिल्ट करायची आणि एकदा डाव्या साईडला, या प्रकारे. ठीक आहे, लक्षात आलं? थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचे, दोन्ही हात अगदी सैलसर सोडायचे जमिनीच्या दिशेने, पाठीचा कणा सरळ, नंतर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आता ही जी आपण कृती करतोय ही थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे, ज्यांना म्हणजे प्रतिबंधात्मक मानली जाते आणि उपचारात्मक सुद्धा मानली जाते. हे युजनिंग एक्सरसाइज आहे. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करायचं, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान आपली उजव्या दिशेला टिल्ट करायची, थोडीशी झुकवायची, फक्त हालचाल मानेच्या स्नायूंमध्ये होतीये, त्याकडे लक्ष. उजवा जो आपला कान आहे तो उजव्या खांद्याच्या दिशेने न्यायचा, त्यासाठी खांदा मात्र उचलायचा नाहीये, दोन्ही हात अगदी रिलॅक्स, फक्त मानेच्या स्नायूंमध्ये घ्यायचं. बरोबर, छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया पुन्हा एकदा, श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी, मध्यभागी. तीच कृती विरुद्ध बाजूने, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू मान डाव्या दिशेला झुकली जाईल, थोडीशी टिल्ट करायची आहे, डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. आणि आता बघा उजव्या बाजूचे मानेच्याकडचे सगळे स्नायू ताणले गेले आणि डाव्या बाजूच्या स्नायूंवरती थोडासा प्रेशर आहे डावा, त्याकडे लक्ष. छान. उलट चाल करूया, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्य मध्य सरळ. आता आपल्याला मान थोडीशी वर आणि खाली असं थोडंसं डायनॅमिक कृती करायची, थोडीशी जलद हालचाल. हालचाल करताना फक्त आपल्या मानेच्या स्नायूंमध्येच असेल, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त कृती करताना काळजी घ्यायची, किंवा कृती नाही केली तरी चालेल. आता सुरुवात करूया. सावकाश आपली मान आता थोडीशी वरती जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल, आणि मग पुन्हा सावकाश खाली हनुवटी गळ्याकडे. आता थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती करा, श्वास सोडत खाली, आणि लास्ट राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. खाली आल्यानंतर इथे थोडा वेळ थांबायचंय. आता जे हात आपले जमिनीच्या दिशेने सैलसर आहेत ते आता कमरेवर ठेवा, हनुवटी गळ्याकडे राहू दे, दोन्ही हात कमरेवर. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन, क्लॉकवाईज 2 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. हनुवटी आपली गळ्याकडे आहे आणि आता सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. सेकंड राऊंड, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचंय. आता मान सावकाश आपली डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची, सरळ. आता दोन्ही पायांमध्ये अजून थोडंसं अंतर घ्या, थोडंसं अंतर घ्या, हात तसेच राहू देत कमरेवरती. आणि आता आपण करणार आहोत हिप रोटेशन. ठीक आहे, आता आपली कंबर जी आहे ही आता एकदा उजवीकडे जाईल, एकदा उजवीकडे जाऊ देत, मग पुढे, मग डावीकडे, पाठीमागे, असं गोलाकार आपण फिरायचं. हिप रोटेशन बरोबर. एक, क्लॉकवाईज 5 वेळेला. 2, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवतोय आपण आपली कंबर, बरोबर करताय. 3, 4, बरोबर, आणि 5. आता ही हालचाल आपल्याला अजून व्यवस्थित करण्यासाठी काय करायचं, आपल्या कमरेची जी हाड आहेत ना इकडची, तिथे आपले हात ठेव, म्हणजे तुम्हाला अजून तिथे व्यवस्थित हालचाल लक्षात येईल. आणि आता सुरुवात करूया अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. एकदा कंबर डावीकडे जाईल, मग पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर, छान.
मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात आता खाली. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. आता आपण रोटेशन केलं बरोबर कमरेचं, आणि आता आपण थोडासा पीळ देणार आहोत. आता जेव्हा आपण हा पीळ देतो, कटी चक्रासन करतो, हे डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं जातं. तर ते कसं करायचं सोपं आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवा, एकदम सरळ. बरोबर. आणि आता डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येईल, समोरून उजव्या खांद्यावर येईल. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर. बरोबर. उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. बरोबर. आणि आता उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. हे करत असताना गुडघ्यातून आपले पाय फोल्ड होतील, तर तसं न करता पाय सरळ ठेवून फक्त मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा कमरेच्या इथे कसा थोडासा दाब आलेला आहे, पीळ आलेला आहे, त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे, मध्यभागी येऊन. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल, डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करायचा, उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ असतील. आपण करतोय कटी चक्रासन. सावकाश मध्यभागी येऊया, सावकाश मध्यभागी. अगदी सावकाश. दोन्ही हात खांद्यातनं सरळ असू दे. आणि आता थोडस जलद हालचाल करूया, थोडीशी जलद हालचाल. सेम कृती पण थोडीशी डायनॅमिक. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. 10 वेळा झाले की थांबवायची. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपला जो ओटीपोट वाढलेला असतं त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. थोडंसं पॅरमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घेऊया. मान मध्ये सैल सोडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत ताडासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला असं वाटतंय की माझा बॅलन्स जाईल जर मी दोन्ही पाय जुळलेले ठेवले, तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाही, किंचितचं अंतर घ्यायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, अगदी वर स्ट्रेट. हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ देत. बरोबर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे संपूर्ण आपल्या शरीराला. आणि आता ज्या टाचा आपल्या जमिनीवर आहेत त्या थोड्याशा वर उचलून घ्यायच्या, चवड्यांवरती उभं राहायचं. टाचा जमिनीपासून वर. बरोबर. खूप छान. एकदम स्ट्रेच येतो. घरी जर लहान मुलं असतील त्यांना जरूर करायला सांगा, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपले सगळे स्नायू आपले ताणले जातात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. खूप छान. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आणि मग सावकाश हळूहळू टाचा जमिनीवर येऊ दे, टाचा जमिनीवर येऊ दे. बरोबर. दोन्ही हात तसेच ठेवा डोक्याच्या दिशेने वर. आणि आता थोडंसं आपण श्वासाशी आधारित थोडीशी डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत टाचा वर उचला, श्वास घेत टाचा वर. हा. श्वास सोडत खाली जमिनीवर. श्वास घेत वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. श्वास सोडत खाली, टाचा जमिनीवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर. छान. आणि हळूहळू आता दोन्ही हात समोरून खाली येऊ. अगदी सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे शरीराच्या जवळ. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, मान मागे सैल सोडूया, विश्रांती. पूर्णपणे आपण आपल्या पायाचे जे स्नायू आहेत ते स्ट्रेच केले होते. बरोबर. आता थोडंसं आपण नी बेंडिंग करूया. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पाय जुळलेले घ्या, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आणि आता आपल्या दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करायची आणि ते आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायची. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आणि ती आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर. हा. बरोबर. छान. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि आता पुन्हा एकदा इथे आपल्याला रोटेशन करायचंय.
पूर्ण जो आपला तळहात आहे तो आपल्या गुडघ्याच्या वाटीवरती ठेवायचा आहे, म्हणजे आपली वाटी पूर्णपणे अशी झाकून जाईल त्याच्यामध्ये. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2, बरोबर, थोडस सरळ व्हायचं. 3 4. बरं, आता इथे जरा प्रॉब्लेम येत असेल, समजा आपले पाय जुळलेले आहेत, आपल्याला करायला त्रास होतोय, तर थोडस अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. आणि पुन्हा आपले हात तसेच ठेवायचे गुडघ्यांवर. आणि तर बघा, आता सुरुवात करा उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं आणि कमरेतून सरळ व्हायचं. विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत एक पादतोलासन. काल आपण शयन स्थितीमध्ये उत्थित एक पादासन केलं, बरोबर, पाठीवर पडून. आज आपण दंड स्थितीमध्ये हे करणार आहोत. सोपी कृती आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, एकत्रित करू शकतो, एकदम सोपं आहे. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, बरोबर. आणि तो उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला, जमिनीपासून वर. हा, उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो वर उचलायचा, बरोबर, छान केले. आणि उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपला आपोआप बॅलन्स आपल्याला व्यवस्थित साधता येतो, कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होतं. घरी लहान मुलं असतील तर आवर्जून हे आसन करायला सांगायचं, खूप छान इफेक्ट होतो. आपलं लक्ष चांगलं केंद्रित राहतं, अभ्यासामध्ये खूप छान आपल्याला फरक पडतो. सुंदर. आणि आता हळूहळू सावकाश उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. छान केलं तुम्ही. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. त्याच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. एक पादतोलासन ते आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत. पाठीचा कणा अगदी सरळ आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आपलं संपूर्ण शरीराचा भार आता उजव्या पायावर आहे. छान. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. आज आपल्याला बघायचं आहे अर्ध पवन मुक्तासन. बैठक स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन. पवन मुक्तासनची आधीची पायरी आहे अर्ध पवन मुक्तासन. याचे लाभ असे आहेत की आपल्याला गॅसेसचा जर त्रास होत असेल तर तो कमी होतो. आपल्याला वेट लॉस जर करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. पण सगळ्यात जास्त जो लाभ आहे तो गॅसेससाठी होतो. फक्त ह्याचे कॉन्ट्रा इंजेक्शन असे आहेत की ज्यांचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे, नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर. सुरुवातीला मला काही गोष्टी एक सांगायची राहिली होती की जेव्हा आपले पिरियड्स चालू असतात तर त्यावेळेला आपण साधना केली तरी चालते, म्हणजे आपण साधी आसनं करू शकतो. फक्त टॉक्सिटरवे म्हणजे आपले पाय आपण जेव्हा वरती उचलतो ना ती आसनं करणं टाळायचं आहे. जर जास्त त्रास होत असेल, हेवी ब्लिडिंग होत असेल तर आसनं करायची नाहीत. त्यावेळेला फक्त प्राणायाम करणं योग्य होईल. आसनं न करता फक्त प्राणायाम करायचा. जर हेवी ब्लिडिंग असेल, खूप सारा त्रास होत असेल तर नॉर्मली मी सगळ्या दिवसांमध्ये सगळी आसनं करते. मला तसं काही एवढा फरक पडत नाही, पण प्रत्येकाची शरीरयष्टी ही वेगवेगळी असते. जर हेवी फ्लो होत असेल किंवा जास्त त्रास होत असेल तर पाय वरती घेणं, टॉक्सिटरवे जी आसनं आहेत ती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. तर आता बघून घेऊया आपण अर्ध पवन मुक्तासन कसं करतात. एका कुशीला वरून शयन स्थितीमध्ये यायचं, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आता मी डायरेक्ट दाखवते पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत. अर्ध पवन मुक्तासन करताना आपल्याला उजवा पाय आपण प्रथम उजव्या पायाने करतोय. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आणि मग तो फोल्ड करायचा या प्रकारे.
पाऊल जे आहे उजव्या पायाचं ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. डावा पाय सर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एकतर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता, किंवा तो अजून घट्ट करण्यासाठी अजून थोडासा उजव्या आपल्या बाजूला थोडासा दाब येण्यासाठी आपण एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडू शकतो. म्हणजे काय होतं, तो दाब जो आहे हा अजून आपल्याला छानपैकी आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. पण कधी कधी आपल्या हातांची पकड किंवा थोडंसं आपल्याला फ्रोझन शोल्डर नसेल तर आपल्याला ही कृती करता येत नाही. म्हणून मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्यायचा. उजव्या पायाचं पाऊल बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलंय. डावा पाय सरळ आहे. आता पुढची कृती ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांच्यासाठी ही कृती वर्ज्य आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तिघींपैकी काहीही चालेल, हनुवटी, नाक किंवा कपाळ. पूर्णपणे उजव्या बाजूला प्रेशर येतो. हे आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. हे पूर्ण पवन मुक्तासन नाहीये. आणि आसन सोडताना हळूहळू डोकं जमिनीवर येईल. हातांचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता एकदम पटकन दाखवते तुम्हाला. विरुद्ध बाजूने डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलला, फोल्ड केला, पायाला आपल्या हातांचा विळखा, हाताचं कोपर पकडायचं किंवा बोटं एकमेकांमध्ये गुंफून. उजवा पाय सरळ आहे. डोकं वर उचलायचं, हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडले डाव्या पायात. उलटचाल करताना डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडायचा, पाय गुडघ्यातनं सरळ करायचा, नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. फक्त आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. थोडस आता आपण एक लुजनिंग एक्सरसाइज करूया, थोडेसे सूक्ष्म व्यायाम. उजवा पाय आपण फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जमिनीवर लागू दे. जमिनीवर ठेवा उजव्या पायाचं पाऊल फोल्ड करून. हा बरोबर. आणि आता आपला डावा पाय जो आहे हा वर उचलून घ्यायचा आहे 90 डिग्री वर. हा बरोबर. आणि खाली खाली वर आणि खाली करायचं. आता थोडस आपण श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती श्वासाशी आधारित. श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली. उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीवर असेल. आणि आता उजवा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती, श्वास सोडत खाली. बरोबर, खूप छान करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश. उजवा पाय खाली, डावा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता सुरुवात करूया आपण अर्ध पवन मुक्तासनाला. त्यासाठी उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा घालूया समोरच्या बाजूने. बरोबर. आधी डोकं नाही उचलायचं, डोकं जमिनीवर राहू दे. हा, डोकं जमिनीवर राहू दे. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपले खांदे ताणले जातात, थोडेसे स्टिफ होतात, तर ते रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. उजव्या बाजूला थोडंसं आपल्याला प्रेशर आल्यामुळे थोडंसं शॉर्ट ब्रीथिंग होतं, थोडंसं हलकंसं.
तर त्याकडे लक्ष, आधी एकदम रिलॅक्स व्हायचं आहे, पूर्णपणे ह्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर व्हायचं आहे. आणि त्यानंतर सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आणि मग हनुवटी किंवा नाक, कपाळ, गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. पूर्णपणे उजव्या बाजूला गेला दाब, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हळूहळू डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येऊ. छान, खूप छान. खूप कंट्रोल मुवमेंटने करताय तुम्ही सगळ्या जणी. छान वाटतंय, कुठेही घाई गडबड होत नाहीये. आता हीच कृती आपण दुसऱ्या बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा. डाव्या पायाचा पाऊस जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. आता इथे डोकं नाही उचलायचं आहे, डोकं जमिनीवरच आहे. आणि मग आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही विळखा द्या किंवा हाताची कोपरं एकमेकांच्या जवळ पकडायची आहे. बरोबर. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करायची. आपल्या पोटावरती जो दाब येतोय ना त्याकडे लक्ष द्यायचं. आता डाव्या बाजूच्या पूर्णपणे डावी बाजू आपली, तिथे आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू शिथिल, चेहरा शांत. आणि मग सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खूप छान. गॅसेस साठी अतिशय उपयुक्त, म्हणून याच्या नावात त्याचे लाभ आहेत. अर्धपवन मुक्तासन. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचा हळूहळू नियंत्रित. कपाळ सॉरी डोकं जमिनीवर येऊ दे, डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. आज आपण पोटावर पडून एकदम सोपा आसन आहे, टीव्ही पोस्चर करणार आहोत. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. उठून बसायची गरज नाहीये, फक्त एका कुशीला वळून बघून घ्या कसं केलं जातं. पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि एका गालावर पडून विश्रांती. ही झाली आपली पोटावर पडून विश्रांती. ठीक आहे. आणि आज आपण करणार आहोत टीव्ही पोस्चर. हे पण अगदी सोपं आहे. आपल्या हातांचा स्टँड करायचा, हाताची कोपरे जी आहेत ती जमिनीवर आणि आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा ठेवायचा. तर हा झाला टीव्ही पोस्चर. म्हणजे लहान मुलं या स्थितीमध्ये टीव्ही बघतात, पुस्तक वाचतात, म्हणून याला टीव्ही पोस्चर म्हणतात. ठीक आहे. मग आता सुरुवात करूया आपण. एका कुशीला वळून बोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे, एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्यायचं, टाचा आतल्या बाजूला असतील आणि बोटं बाहेरच्या दिशेने. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. या स्थितीमध्ये एकदा तरी दिवसातनं आराम करावा, थोडस पडावं या स्थितीमध्ये. फक्त ज्यांना पोटाचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल, अपेंडिक्स किंवा हर्निया, तर त्यांनी अल्सर यासारखं जर ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही कृती करायचं टाळायचं. आणि आता करूया टीव्ही पोस्चर. हातांचा स्टँड करायचा आहे आणि आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यांनी. बरोबर. पूर्णपणे पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर करून एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. दोन्ही पायांमध्ये छान असं अंतर आहे. आणि आता आपल्याला एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ अशी कृती करायची. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. या प्रकारे एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. छान. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर कंबर दुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. खांदे नकळत स्टिफ होतील, ताणले जातील, तर ते अगदी रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. बरोबर. 5 ते 6 वेळा आपली ही कृती करून झाली की मग थांबायचं
मग पुन्हा दोन्ही पाय आता मागून जुळवून घ्या, एकमेकांच्या जवळ आणा दोन्ही पाय. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता पुन्हा एकदा हीच कृती करायची आहे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. आता ही कृती करताना टाचा थोड्याशा सीटला लागू दे. हा बरोबर, छान. नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा. आपलं आपण 5 ते 7 वेळा ही कृती झाली की मग थांबायचं. आणि दोन्ही पाय पुन्हा मागून एकमेकांच्या जवळ येतील. दोन्ही पाय जोडले कृती थांबवल्यानंतर. हा, आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. आता ते पाय आपले 90 डिग्री, बरोबर 90 डिग्री वर आले, बरोबर, छान. आणि आता आपण करणार आहोत रोटेशन. दोन्ही पायांचं एकत्रित आपण गोलाकार फिरवणार आहोत. क्लॉकवाईज सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. 1, खाली जेव्हा जमिनीकडे पाय येईल तेव्हा बोटं लागू दे जमिनीला. 2, बरोबर करताय. 3, वरच्यावर न करता पाय पूर्णपणे जमिनीवर टेकू दे. 4, 5, अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. कृती थांबवायची. बरोबर, 5 वेळा झालं की पुन्हा दोन्ही पाय खालून सरळ करायचे. सरळ, थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आणि आता आपले हात जो स्टँड केलाय ना, तर एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात, बरोबर, हाताची घडी, बरोबर, छान. आणि आता कपाळ जे आहे ते आपल्या हाताच्या घडीवर ठेवू. कपाळ आपल्या हाताच्या घडीवर. हा बरोबर, आणि एकदम रिलॅक्स. आता ह्याला म्हणतात मकरासन, ज्याचा योग ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. हिरण्य संहिता या योग ग्रंथात या आसनाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. आणि ते म्हणतात की हे आसन थंडीच्या दिवसामध्ये जर आपण अशा स्थितीमध्ये जर आपण पडलो, थोडस आपण विश्रांती घेतली तर आपल्याला थंडी कमी लागते, थोडीशी शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. याला मकरासनातली विश्रांती असंही म्हटलं जातं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सगळे स्नायू अगदी रिलॅक्स. आणि सावकाश हाताची घडी सोडून द्यायची. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ येतील आणि एका जागावर पडून विश्रांती. बरोबर, विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून घ्या. आधी पाठीवर या. पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्याच्यानंतर एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. पाठीवर या आणि मग बैठक स्थितीमध्ये. सावकाश. आपण जर एकदम डायरेक्ट उठलो तर मग थोडस आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो, कारण की आपल्याला सवय नसते एवढे पटापट कृती करायची. म्हणून मग कधी पाठीवर पडून पडायचं आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. तर आज आपण बघणार आहोत वज्रासन. हे कसं केलं जातं बघून घ्या. आता ज्यांना अँकल मध्ये त्रास आहे तर त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सुद्धा आहे, ती मी दाखवते तुम्हाला. एक छोटासा नॅपकिन जवळ ठेवायचा. ज्यांना अँकलच्या इथे त्रास आहे त्यांच्यासाठी वज्रासन बघून घ्या आधी कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. एकेका पायाने आपल्याला वज्रासन सुरू करायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली. मग डावा पाय आपण फोल्ड करतो, थोडंसं वजन उजव्या साईडला शिफ्ट करून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. आता इथून जे गुडघे आहेत ते समोरून एकमेकांच्या जवळ आहेत. कधी कधी आपल्याला आपले मांडीचे जे स्नायू आहेत किंवा तिथले जे मसल्स आहेत ते थोडेसे हेवी असतात. आपला थोडासा गॅप राहतो असा गुडघ्यांमध्ये. मग काय करायचं, ही नॅपकिनची जी घडी आहे, नॅपकिन घ्यायचा, त्याचा रोल करायचा, घडी करायची आणि ती आपल्या ह्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवायची. आणि थोडंसं प्रेशर आणायचं त्यांच्यामध्ये, म्हणजे ते गुडघे जे आहेत हे एकमेकांच्या जवळ येतील. मी दिसते ना बरोबर प्रत्येकाला, कळतंय ना? हा, थोडेसे एकमेकांच्या जवळ ठेवायचे. आता हे झालं ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघे एकमेकांच्या समोरून जवळ येत नसतील त्यांच्यासाठी ही एक ट्रिक.
आता ज्यांच्या गोट्यामध्ये म्हणजे अँकलच्या इथे त्रास आहे ज्यांना, त्यांनी अशीच नॅपकिनची घडी करायची या प्रकारे, आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची, अँकलच्या खाली या प्रकारे. म्हणजे तिथे जो कडकपणा आपल्याला जाणवतो तो जाणवणार नाही आणि आपल्याला वजन व्यवस्थित आपलं त्या आपल्या पायांवरती राहील. या प्रकारे ही अँकलची घडी आपल्या टॉवेलची घडी आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय ते? आता पुढे बघा, थोडस मागून दाखवते मी हीच कृती. वज्रासन आपण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आपल्या सीटचा जो भाग आहे तो बरोबर टाचांच्या मध्ये यायला पाहिजे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत ते ओव्हरलॅप न करता एकमेकांच्या जवळ असतील, एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असतील. ठीक आहे, हे कळलंय? सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, अंगठे दोन्ही पायांचे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा या स्थितीमध्ये नैसर्गिक सगळं राहतो. कळलंय हे कसं झालंय ते? आणि मग सोडताना सुद्धा अगदी सावकाश सोडायचा, एक एक पाय सरळ, कुठलाही पाय सुरुवातीला सरळ करायचा, डावा किंवा उजवा, आणि मग दुसरा पाय आणि विश्राम. आणि आता सोडल्यानंतर थोडंसं आपल्याला अँकलच्या इथे थोडासा स्ट्रेस वाटत असेल तर ही पावलं जी आहेत ही अशी एकमेकांच्या जवळ अशी विरुद्ध बाजूने आपटून घ्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया मग. आता वज्रासन फक्त ह्याचे कॉन्ट्राइंडिक्शन जास्त नाहीये, फक्त गुडघेदुखीचा प्रचंड त्रास असेल त्यांनी फक्त हे करू नये असं. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय सुरुवातीला आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली येऊ देत. बरोबर. मग डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या सीट. नॅपकिनची घडी अँकलच्या खाली तुम्ही घेऊ शकता. बरोबर. दोन्ही हातांची जी बोटं आहेत ही जुळून घ्यायची आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची या प्रकारे. आता याचे लाभ सांगते. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. कुठल्याही प्रकारचं तुम्ही दुपारी जेवण करा किंवा रात्री करा, त्या जेवल्यानंतर जर तुम्ही या स्थितीमध्ये बसलात तर तुमचं अन्न पचन जे आहे हे खूप चांगलं होतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, तुमची पचन संस्था आहे ती सुधारते. त्यामुळे एकतर आपला वेट लॉस होतो, आपण सगळ्या रोगांपासून दूर राहतो, आपला जो ओटीपोटाचा भाग वाढलेला आहे तो कमी होतो. खूप सारे आहेत फॅट, म्हणजे ज्यांना चरबी म्हणजे आपल्या अतिरिक्त जो फॅट असतो आपल्या शरीरामध्ये तो कमी होतो. त्याचबरोबर ह्या आसनामध्ये आपल्या गुडघ्यांचे जे स्नायू आहेत ते लवचिक होतात. इथे पाठीचा कणा आपला सरळ राहतो, त्यामुळे पाठदुखीसारखे विकार जे आहेत ते कमी होतात. त्याचबरोबर आता हे आसन वज्र हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळ्यात इंद्राचं सगळ्यात कठीण आसन आहे. बरोबर. मग हे जेवणानंतर आपण का करतो तर इथे बघा आपल्या ज्या पोटऱ्या आहेत ह्या लॉक होऊन जातात. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा जो आपला रक्तप्रवाह आहे हा आपोआप आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर आपण ह्या स्थितीमध्ये बसलो तर आपलं अन्नपचन जे आहे हे चांगलं होतं, चांगलं सुधारतं. ठीक आहे. आता आपले दोन्ही हात, हावर त्रास होत असेल तर ठीक आहे. आता हे तुम्ही गादीवर बसून सुद्धा करू शकता. वज्रासन गादीवर बसून सुद्धा करू शकता, म्हणजे आपल्या अँकलचे ते जास्त आपल्याला त्रास होणार नाही. आता दोन्ही हातांची बोटं जुळलेली ठेवायचे आणि ते आपल्या मांड्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा जो आपण आकृतीबंध आहे तो तपासून पाहायचा आहे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, खांदे पोकळ शिथिल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार, स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. आता आपण इथे एक थोडीशी एक सोपी कृती करूया.
तुम्ही बैठक स्थितीमध्ये केलं तरीही चालेल. नाही, बैठक स्थितीमध्ये बसा, साधी मांडी घातली तरी चालेल, काही हरकत नाही. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करायचे. हा, आणि आता ते जमिनीवर ठेवायचे, दोन्ही हात जमिनीवर येऊ देत. आणि मग डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक टाळी वाजवायची, या प्रकारे टाळी वाजवायची. बरोबर. पुन्हा खाली आणि वर. हो. पुन्हा खाली आणि वर. खाली वर. 4, 5, 6, 7. आता सावकाश वरती घ्या, दोन्ही हात जोडलेले असू देत वरती, आणि हळूहळू सावकाश जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत छातीपाशी येऊ देत. दोन्ही हात आता मांडीवर किंवा गुडघ्यांवर. बरोबर, छान. आणि आता एक एक पायाने आपण वज्रासन सोडून देऊया. सुरुवातीला आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे किंवा उजवा पाय, जो तुम्हाला योग्य वाटेल तो. मग दुसरा पाय. गुडघ्यांच्या स्नायूंना स्ट्रेच आला असेल, जास्त ताण गेला असेल किंवा अँकलच्या इथे ताण आला असेल तर थोडेसे पाय, पावलं जी आहेत ती एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपटून घ्या, म्हणजे थोडंसं बरं वाटेल आपल्याला. बरोबर. ज्यांची व्हिडिओ बंद आहेत, जर त्यांना काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि आता साधी बैठक घालायची, किंवा काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं ते घातलं तरीही चालेल. आपल्याला जे योग्य वाटेल त्या प्रकारे बैठक घालायची. पद्मासन आपण हळूहळू उद्या बघूया कसं केलं जातं. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे, पाठीचा तळा सरळ असेल, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आपल्याला सगळ्यांना माहितीये दीर्घ श्वसन कसं करायचं आहे, तर आपण ते करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवर आहे, स्थिती आपण घेतलेली आहे. आता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. आज आपण विभागीय श्वसन बघणार आहोत. विभागीय श्वसन हे 3 भागांमध्ये मोडतं: उदर श्वसन, पूर श्वसन आणि स्कंद श्वसन. जेव्हा आपण उदर श्वसन करतो तेव्हा आपल्याला अकार करायचा असतो. पूर श्वसनाच्या वेळेला उकार आणि स्कंद श्वसनाच्या वेळेला मकार. अशा 3 भागांमध्ये हे श्वसन जे आहे हे विभागलेलं आहे, म्हणून याला विभागीय श्वसन म्हणतात. तर आज आपण उदर श्वसन करणार आहोत, म्हणजे फक्त अकार. हे श्वसन करताना आपल्याला जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट किंचितसं बाहेर येईल, आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे, आणि हा अकार करत असताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आपली जी जाणीव आहे ती आपल्या उदर भागाकडे असेल. ठीक आहे, सोपं आहे करायला. आपण एकत्रित करूया. दोन्ही हातांची आता ज्ञानमुद्रा करायची आहे. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे कोपरं शिथिल आहे, चेहरा शांत आहे. आपल्याला 5 आवर्तनं करायची आहेत उदर श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल. आपली जाणीव उदर भागाकडे असेल.
आणि श्वास सोडताना आकार हळूहळू पोट आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. श्वास सोडताना आकार पोट हळूहळू आतल्या दिशेने. तिसरा वर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. श्वास सोडत आकार पोट आतल्या दिशेला. चौथा वर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाळी उदर भागाकडे. श्वास सोडताना आकार. आणि आता शेवटचा वर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार. काही क्षण शांत. उद्याच्या भागामध्ये आपण उकार आणि मकार आणि त्यानंतर संपूर्ण विभागीय श्वसनाची साधना करणार आहोत. सावकाश शवासनासाठी स्थिती घ्यायची. आपण जी बैठक घातली आहे साधी मांडी किंवा स्वस्तिकासन ते सोडून द्यायचं आहे आणि एका कुशीला पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला 1 ते 1.5 फुट एवढं अंतर घ्यायचं आहे. टाचा आपल्या आतल्या बाजूला असतील. पायांची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे. झोपून दिलेलं आहे. खूप आरामदायी अवस्था आणि खूप सुखावह अशी स्थिती. खूप छान वाटतं. खूप बरं वाटतं या स्थितीमध्ये. एकदम रिलॅक्स व्हायचं. एकदम रिलॅक्स. आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक मागोवा. दंड स्थितीमध्ये आपण जॉगिंग केलं. हँड रोटेशन केलं. कटिचक्रासन केलं. त्याचबरोबर ताडासन, हिप रोटेशन, नेक रोटेशन, एक पादतोलासन. शयन स्थितीमध्ये आज आपण अर्ध पवनमुक्तासन हे नवीन आसन पाहिलं. पोटावर पडून आपण टीव्ही पोश्चर केला. पाय आपण थोडेसे रोटेशन केले. गोलाकार फिरवले. वज्रासन हे एकमेव आसन जे आपण जेवणानंतर करतो ते आज आपण शिकलेलो आहोत. हे एक ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन आहे. या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू आपला ताणला गेला असेल, त्याला दुखापत झाली असेल तर ती आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं आहे. पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थ पडून राहायचं आहे. चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे. डोक्याची मागची वेळी किंवा केस थोडेसे सैलसर सोडायचे म्हणजे आपल्याला कुठेही दुखापत होणार नाही. आपलं लक्ष तिकडे जाणार नाही. एकदम रिलॅक्स. आणि सुरुवात
आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग, माझा संपूर्ण उजवा पाय आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. अशा दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. संपूर्ण उजवा हात आणि डावा हात शिथिल झालेला आहे. जाणीव आपली सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकण्याकडे. हे तिन्ही भाग जमिनीवरती अलगदपणे पहुडलेले आहेत. या तिन्ही भागांमधले स्नायू, पाठकण्यांमधले मणके शिथिल झालेले आहेत. जाणीव उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस शिथिल झालेली आहे. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल शिथिल आणि शिथिल झालेला आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्याप्रमाणे वारा ज्या वेगाने वाहत असतो त्याचप्रमाणे आपली विचारांची गती ही सतत अविरतपणे चालूच असते. एका मागोमाग एक आपले विचार आपल्या मनामध्ये येत असतात. तर ही विचारांची गती कमी करण्यासाठी आपल्याला श्वासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि कंठातून ती माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या व्याधी, काळजी, चिंता मी संपूर्णपणे सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. मी जी काही साधना करते त्या साधनेचं समाधान, त्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरती झळकत आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. योग कर्मसु कौशल्यम या भगवद्गीतेतील गीता श्लोकाप्रमाणे मी जी काही कर्म करते किंवा करणार आहे त्या कर्मामध्ये माझा प्रामाणिकपणा असणार आहे, कौशल्य असणार आहे, एक सात्विक भाव माझ्या मनामध्ये आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक हालचाल नसून आपण जी काही कामे करतो ती किती सात्विक भावनेने, किती प्रेमाने आणि किती प्रामाणिकपणे करतो हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि जो आता आपण आत्मसात करत आहोत. मनोमन स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे. आपण स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही जी काही साधना करतोय त्या साधनेसाठी स्वतःला एक धन्यवाद. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प द्यायचा.
माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास जागृत झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त झालेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, सद्गुरूचं, आपल्या आद्य दैवतेचं स्मरण करायचंय, त्यांना वंदन करायचंय, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि आजचा दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी 5 मिनिटाचं हे शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं, खूप सारी सकारात्मक गोष्ट आपल्यामध्ये प्रवेश करते. आणि या स्थितीतूनच आपण आपला उर्वरित दिनक्रम पुन्हा एकदा चालू करणार आहोत. आणि या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि हलकासा खेच आणि आळस द्यायचा आहे. हलकासा खेच आळस. आपण सज्ज झालेलो आहोत उर्वरित आपला दिनक्रम पूर्ण करायला. आणि आता सावकाश डाव्या कुशीला वळायचे, अगदी सावकाश. आणि हळूहळू एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाश. मनाची अगदी शांत अवस्था आहे आणि शांतीपाठ बोलूया. त्यासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। आणि करूया ना मनमुद्रा. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, भक्तिभाव, दीनभाव मनामध्ये आजची साधना आपण मला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिला आहे. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, छातीपाशी हस्त बसून, नेत्र स्पर्श. संपूर्ण हात आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना ऊब द्यायची आहे. आपले कान कपाळ नाक आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. कोणाला काही शंका? ठीक आहे, भेटूया आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. जर काही शंका असेल तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. जर काही विचारायचं माझा ग्रुपवरती नंबर तर आहेच. ठीक आहे. तर फक्त पिरियड ठेवायला थोडं लक्षात ठेवा. हेवी आसनं करायची नाहीये, टॉक्सी टर्वी आपल्याला करायची. ठीक आहे. चला हरिओम. मीटिंग एंड करते. गुड नाईट. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम.